आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि आमदार यशोमतीताई ठाकूर आहे. ते काय सांगणार, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया जर तुम्ही म्हणाल की बोगस आहे बजेट, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही, या बजेटमध्ये महिलांसाठी काही नाही, या बजेटमध्ये मोघम घोषणाबाजी या ठिकाणी आहे आणि बजेट पॉप्युलरिस्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इलेक्शनच्या समोर ठेवून जे काही बोलायचं आहे ते बोलत आहेत. पण तुम्ही जर मागच्या बजेटच्या घोषणा आणि ह्या बजेटच्या घोषणा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये फार जास्त फरक तुम्हाला दिसणार नाही आहे. मागच्या बजेटमध्ये जे घोषणा केलेलं होतं ते देखील या बजेटमध्ये तुम्ही कंप्लीट केलेलं नाही आहे, ही फॅक्ट आहे. आणि तुम्ही सिलेंडरचे भाव कमी केले का? तर नाही कमी केले. तुम्ही डिझेलचे भाव कमी केले का? पेट्रोलचे भाव कमी केले का? तर नाही कमी केले. तुम्ही युवकांच्यासाठी त्या ठिकाणी काही टार्गेटेड तुम्ही केलेलं आहे का? तर नाही केलेलं आहे. तुम्ही डिफेन्समध्ये पण पैसे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाही वाढवलेले आहेत. आणि तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय देत आहे? ज्या मुंबईच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही गुजरातला घेऊन चाललेले आहेत. विदर्भाचा विचार केला तर तुम्ही थोडंसं नागपूर डिव्हिजन त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. आमचं अमरावती डिव्हिजनमध्ये तर सगळ्या गोष्टी इनकम्प्लीट आहे. स्कायवॉक मेळघाटचा इनकम्प्लीट आहे. मेळघाटसाठी जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यामध्ये ₹1 तुम्ही दिलेला नाही आहे. तुम्हाला अवर्ग क्षेत्र तुम्ही गुरुकुंज मोजरी त्या ठिकाणी डिक्लेअर करण्याचा आणि खूप मोठा फार्स करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी तुम्ही बजेटिंगमध्ये काही टाकलेलं आहे का? तर नाही टाकलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही डिफेन्सची जी MIDCमध्ये फॅक्टरी आहे तिथं काही तुम्ही दिलेलं आहे का? तर नाही दिलेलं आहे. वॅगन फॅक्टरी आहे ती कशीबशी कंप्लीट केलेली आहे. तिथं तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेशन आजच्या तारखेला सुरू आहे का? तर नाही सुरू आहे. तुम्ही आमचं एअरपोर्ट कंप्लीट केलेलं आहे का? तर नाही केलेलं आहे. तुम्ही आमचं मेडिकल कॉलेज सुरुवात केलेली आहे का? तर नाही केलेली आहे. कोणी कितीही आरडाओरडा केला तरी आमच्या या वराडामध्ये तुम्ही काहीही दिलेलं नाही आहे. आमच्या या विदर्भामध्ये काही दिलेलं नाही आहे. कपाशीला भाव किती आहे तुमचा? 4,300 4,300 भाव. परवाच्या दिवशी पाहिलं तर 3,800 भाव होता. आज 4,300 की 200 भाव त्या ठिकाणी आहे. अरे 2010-11 मध्ये कपाशीला भाव किती होता? 10-12 हजारपर्यंत भाव होता. मग शेतकऱ्यांना काय करायचं? शेतकऱ्यांच्या सबसिडीबद्दल तुम्ही बोलताय. काय केलेलं आहे? काही नाही. तुम्ही फ्रीबीजबद्दल बोलताय. 80,000 कोटी रुपयाचं धान्य आपण वाटप करतोय. त्याच्यामध्ये भलं कोणाचं होतं आहे? त्याच्यामध्ये ज्या वास्तविकतेमध्ये तुम्हाला ज्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या हिशोबानं तुम्ही देताय का? न्यूट्रिशन ज्या प्रकारे मिळालं पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही ते न्यूट्रियंट्स लेकरांपर्यंत आणि बालकांपर्यंत पोचवताय का? तुम्ही आरोग्याबद्दल काय केलेलं आहे? तर काही नाही. मग ज्या वेळेला तुम्ही काहीही केलेलं नाही आहे त्यावेळेला तुम्ही हे जे घोषणाबाजी केलेली आहे याला बोगसच म्हणावं लागेल, दुसरं काही म्हणता येणार नाही. खूप लोकांना अपेक्षा होती लोकसभा निवडणूक तोंडावर, असं असताना निराशा झाली. निराशा तर आहेच. निराशा आहेच. पण ह्यांनाही लक्षात आलेलं आहे की निराशा आहे म्हणून ते देव समोर आणतायत आणि ते धर्माचा खेळ करतायत. बघा, आम्ही पण हिंदू आहोत. आम्ही पण श्रीरामांना मानतो. आम्ही पण देवाला मानतो. पण ऐन इलेक्शनच्या तोंडाच्या समोर अर्धवट मंदिराचं उद्घाटन जे झालेलं आहे हे कुठं आपण असं कलश नाही काही नाही असं कुठं बघतोय का? पण नाही, लोकांना त्याच्यामध्ये गुरफटून टाकायचं आणि आता सगळ्यांना आम्ही पण घेऊन चाललो लोक अयोध्याला. आम्ही का घेऊन नाही जाणार? तुम्ही घोषणाबाजी करताय पण ह्याची गरज आहे का? अरे रोजगार निर्मितीची गरज आहे. त्याच्यासाठी तुम्ही काही करताय का? तुम्ही म्हणताय एवढ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज केला. जो ग्रॅज्युएट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीतला बाहेर पडेल त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? काहीही केलेलं नाही आहे. हे बजेट म्हणजे चुना लावण्याचं काम आहे, दुसरं काहीच नाही. निश्चितच अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांना चुना लावणारं असं बजेट आहे. शेतकऱ्यासाठी काही केलं नाही, महिला वर्गासाठी काही केलं नाही, अशी जी संतप्त प्रतिक्रिया आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.